श्रीराम समर्थ. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. प्रवचन सेवा 23 मे. प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड, शिर्डी कोपरगाव. सद्गुरू गोंदवलेकर महाराज 23 मे या प्रवचनात सांगतात की देवाकरिता स्वतःला विसरावे. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरिता विसरतो. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरिता विसरू नये. एखाद्या वेळेस असे होते की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळाली म्हणजे होते. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच, परंतु देवाकरिता जर आपणच आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागवतो. ते खरे भजन होत नाही. म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणी नाही असे मानूनच भजन करावे आणि तशीच सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा, म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्याच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे, म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे. कोणी 12 आणि 24 वर्ष साधनात राहूनही काही काम झाले नाहीत असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात. तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसतो की गुरुत काही नसते? सांगा, अशा लोकातच अर्थ नसतो की गुरुतच काही नसते? तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची घरी भेट होईल का? खऱ्या गुरुची भेट होणारच नाही, ती शक्य नाही. याकरिता ते सांगतील ते साधन आधी करावे, म्हणजे चित्तशुद्धी होते आणि त्याबरोबर म्हणजे आणि ते झाल्यावर त्याची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवावे राहते सांगा. मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते. देहभोगाची अशी वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचे कारणही उरत नाही. आजचे बोधवचन: परमात्म्याचे स्मरण, यातच विषयाचे विस्मरण. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.